ढाबा स्टाईल लसूणी पालक पनीर करण्यासाठी लागणारे साहित्य: पालक, 2 हिरव्या मिरच्या, 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा लसूण पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला, लाल तिखट, 1 चमचा बेसन, मीठ, पाणी, 1 चमचा बटर, पनीरचे तुकडे, बारीक चिरलेला लसूण, 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या. अगदी कमी पाण्यात पालक, मिरची शिजवून घ्यायची आणि हे मिश्रण वाटून घ्यायचं. आता गरम तेलात जिरं, कांदा, लसूण पेस्ट, गरम मसाला, तिखट परतून घेत यात बेसन भाजून घ्यायचं. वर मीठ आणि पालकाची प्युरी, पाणी, बटर आणि पनीर घालत हे मिश्रण शिजवून घ्यायचं. आता तडका करण्यासाठी गरम तेलात लसूण परतून घ्यायचा. त्यात सुक्या लाल मिरच्या, तिखट घालायचं आणि हा तडका पालक पनीरवर घालायचा. झालं आपलं ढाबा स्टाईल लसूणी पालक पनीर तयार. पालकचा रंग आहे ना, तो ब्लँच न करता कसा हिरवा टच्च ठेवायचा तेही टिप्स बघणार आहोत. काय होतं ना, पालक जर ब्लँच करून घेतला तर एकतर त्याचं जे जीवनसत्व आहेत ती पाण्यात उतरतात, ते पाणी आपण वापरत नाही आणि मग त्याचा नाश होतो. त्यामुळे हे कशी प्रोसेस करायची ते बघूयात. तर सगळ्यात आधी इथे अगदी अर्धा कप पाणी मी उकळायला ठेवलं आहे पॅनमध्ये आणि यामध्ये घालूयात ही पालकाची पानं जी निवडून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. कमीत कमी पाण्याचा आपण इथे वापर करतोय. कुठलीही पालेभाजी चटकन शिजते, त्यातल्या त्यात पालक तर खूप फास्ट शिजून तयार होतो. आता पाण्यात टाकला आणि हा हलकासा श्रिंक व्हायला लागला की मग आपण पुढे बघूयात काय करायचं. तर यामध्ये शिजताना हिरवी मिरची टाकते मी, 2 हिरव्या मिरच्या. आता एखाद मिनिट हा पालक शिजला की हा जस्ट ढवळून घ्यायचा, म्हणजे खालचा शिजलेला पालक वर घ्यायचा, हे बघू शकता तुम्ही, आणि वरचा कमी शिजलेला पालक त्याची बाजू खाली करून घ्यायची. आणि इथे अगदी जेमतेम 5 मिनिटं पालक शिजवला आहे, तुम्ही बघू शकाल. छान हा शिजलेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि हा थंड करून घेऊयात. चला तर मग पालकाचं मिश्रण छान थंड झालेलं आहे. आता हे काढूयात ब्लेंडर जारमध्ये. आता हे पाणी आहे हे पण यात घालूयात, हे आता ब्लेंड करूयात. येस, आणि आता चेक करूयात. आणि ब्लँच वगैरे न करताही तुम्ही बघू शकाल रंग खूप सुरेख येतो पालकच्या प्युरीला. पालक पनीर बनवण्यासाठी 2 मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे, टीस्पून नाही टेबलस्पून. यामध्ये सगळ्यात आधी घालूयात जिरं. जिरं छान फुललं की बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडासा आपण यामध्ये जास्त घालतो आणि सोनेरी रंगावर कांदा छान परतून घेऊया. कांद्याला इथे हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात लसूण पेस्ट साधारण एक अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि थोडंसं लाल तिखट. खूप सारे मसाले नाही घालायचे पालक पनीर बनवताना, नाहीतर त्याचा रंग बदलतो. आणि हे आणखी 1 मिनिटभर छान परतून घेऊ. मसाले छानपैकी एकजीव झालेले आहेत. आता हे ना पॅनच्या एका साईडला करून घेऊया आणि याच्या मधोमध थोडंसं बेसन घालूयात, 1 चमचाभर. बेसनमुळे काय होतं ना की पालकाची जी प्युरी आपण तयार केली ना तिला छान असा एकसंधपणा येतो आणि दाटसरपणाही मस्त येतो. सो हे बेसन हलकंसं भाजून घेऊयात. इथे बेसन छान भाजलेलं आहे. यामध्ये थोडंसं घालूयात मीठ चवीपुरतं आणि हे सगळं एकत्र एकजीव करून घेऊ. यामध्ये घालायची ही पालकची प्युरी आणि यामध्ये थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी पण घालतो आपण आणि बटर. हे मिक्स करूयात आणि ही पालक प्युरी आहे ही अगदी 5 मिनिटं आधी शिजवून घेऊयात आपण. मस्त खूप छान सुवास दरवळतोय आणि तुम्ही बघू शकाल रंगही सुरेख आलेला आहे, जसा परफेक्ट ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते ना तसंच. आता या स्टेजला यामध्ये घालूयात पनीर. आणि पनीर घातल्यावर पण हे ओव्हरकुक करायचं नाहीये, जेमतेम फक्त एक 3 ते 4 मिनिटं शिजवायचं. कारण काय होतं, पनीरमध्ये असतं पाणी आणि प्रोटीन. जितकं तुम्ही जास्त शिजवाल तितकं त्यातलं पाणी बाहेर येतं आणि प्रोटीन पण ताठर होतं, त्यामुळे खाताना ते चिवी किंवा रबरासारखं होतं. त्यामुळे पनीर कधीच ओव्हरकुक करायचं नाही. 4-5 मिनिटात ते छान गरम ग्रेव्हीमध्ये शिजतं. चला हे छान शिजवलं आहे मी 2 ते 3 मिनिटं. आता हे बाजूला ठेवूयात आणि लसूणी पालक पनीर आहे तर त्यावर तडका झालाच पाहिजे. तेल गरम करून घेऊया. तेल गरम केलं आहे, यामध्ये
खूप सारा लसूण आणि मस्त सोनेरी रंगावर आहे ना लसूण तळून घ्यायचं. चला, लसूण तुम्ही इथे बघू शकाल काय मस्त सोनेरी रंग आलेला आहे. आता गॅस करते बंद. यामध्ये घालूयात सुक्या लाल मिरच्या आणि थोडंसं लाल तिखट, अगदी थोडंसं. आणि रंग छान येतो या तडक्याला पण. आहा हा. आता हा पालक पनीरचा पॅन घेऊयात इकडे आणि यावर घालूयात हा मस्त तडका. चला तर मग पालक पनीर बनवून तयार आहे. भन्नाट दिसते.